दरम्यान अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। म्हणजे गुरुवारी रात्री न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि वॉशिंग्टन मध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। दरम्यान आपण बघितलं की जोरदार पाऊस झाला। अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क मध्ये गुरुवारी रात्री अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील अनेक शहरांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडलाय। बघूया। ही दृश्य आहेत अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कची। गुरुवारी रात्री अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील अनेक शहरांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला। कधी नव्हे त्या पावसाने न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरच्या सगळ्या गाड्या 3 ते 4 फूट पाण्यातून वाट काढताना दिसत होत्या। न्यूयॉर्कमधील सबवे म्हणजे भूमिगत मेट्रो ही प्रवाशांसाठी लाईफलाईन मानली जाते, पण गुरुवारी रात्री सेंट्रल न्यूयॉर्कचं मेट्रो स्टेशन पाण्याखाली गेलं। अशीच काहीशी स्थिती अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रत्येक शहरात पाहायला मिळाली। पेन्सिल्व्हेनियामधील राष्ट्रीय हवामान विभागाच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारच्या सुमारास पूर्व किनारपट्टीवर वादळाची स्थिती तयार झाली। ही स्थिती सायंकाळी उशिरापर्यंत कायम होती। पेन्सिल्व्हेनिया, न्यूजर्सी, मेरीलँड आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये तुफान पाऊस झाला। पेन्सिल्व्हेनिया आणि मेरीलँडमधील अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेल्याचं नॅशनल वेदर सर्व्हिसने म्हटलंय। आता काल न्यूयॉर्क गटांगळा खात होतं। फार व्हायला लागलंय ना हल्ली असे प्रकार। म्हणजे ऑफकोर्स होणार हो, केवढी बांधकामं वाढली आहेत, डिफॉरेस्टेशन, प्रदूषण, पाण्याच्या निचराच्या मार्गात आपण कॉन्क्रीट बांधून ठेवतो, मग वळचणीचं पाणी आड्याला जाणारच ना। आणि पूर्वी पण व्हायचं होतं माझ्या मते, पण लकीली पूर्वी आपल्याकडे स्मार्टफोन नव्हते, त्याच्यामुळे पूर्वी शेजारी आपला डुबत असेल तर आपण फक्त चहा पीत मजा बघायचो। आता आपण ती क्लिप काढून सोशल मीडियावर टाकतो, बघा आमचे शेजारी कसे डुबतात। पण का न्यूयॉर्क डुबलं? एवढा अमेरिका बलाढ्य देश, एवढे पैसे, मग लोक का स्ट्रँडेड होते? एवढी संकट का आली? का प्रॉब्लेम आले असे? लोकच एवढे झाले तो। त्याच्या मते ना, माझ्या मते मुंबई आणि न्यूयॉर्क अगदी सेम आहेत। बघा ना, दोन्ही समुद्रावर बसले। न्यूयॉर्कच्या तर दोन्ही बाजूंनी नद्या पण आहेत, हडसन आणि ईस्ट। त्याच्यात लाखो लोक दरवर्षी येतात। प्रदूषण विचारू नका, ट्रॅफिकची तर बोंब लागलेली, आणि एवढ्या सगळ्या गैरसोयी असताना तिकडे खुराड्या एवढ्या जागेमध्ये राहायला लोक मरत असतात। अजून लोक येत राहतात, नवीन बांधकामं चालू होऊन सगळ्या पाण्याच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम करून ठेवतात। अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नेहमीच येत असतात। एप्रिल ते ऑगस्ट हा वादळांचा काळ म्हणून ओळखला जातो। 2024 मध्ये या भागात 23 वादळं आली होती। 11 चक्रीवादळं आणि 5 मोठी चक्रीवादळं याच भागात आली। यंदा ही वादळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आणि आता सगळा निचरा झालाय, म्हणजे एका दिवसामध्ये सगळं ते सावरलं। त्यांच्या 911 सिस्टीम चांगल्या असतात, कॉल चांगले असतात, त्या बोटी वगैरे, नेव्ही वगैरे पण जवळ आहे। पण नको असं व्हायला, हवामान खात्याचे अंदाज पण तसे चांगले असतात। पण मी थोडा विचार करत होतो ओव्हरऑल की आमच्याकडचे जे न्यूज मीडियम आहे, स्पेशली CNN वगैरे, म्हणजे ते तर असे दुःखाचे पुजारी आहेत। मी मेलबर्नला गेलो होतो, तिथे ड्राईव्ह करत होतो, तर CNN वर दाखवत होते की गिलॉंग म्हणून एक शहर पेटलंय ऑस्ट्रेलियातलं। कोवाला जंगलातून बाहेर येऊन लोकांकडे मदत मागतायत, लोक घाबरून झाडावर चढलेत। आता आग लागली असताना बोंबलायला लोक झाडावर का चढतील देव जाणे। मी तिथे पेट्रोल पंपावर चहा घ्यायला गेलो होतो, तिथे विचारलं, भाऊ कुठलं गाव आहे? त्याला गिलॉंग। म्हणजे CNN वर जे गाव पेटलेलं दाखवत होते त्या गावाच्या मधोमध रवी गोडसे पेट्रोल भरत होते गाडीमध्ये। आणि दुसरं काय आहे माहितीये का, अशा दुःखाच्या बातम्या आपण अशा सनसनाटी असतात ते बघतो, पण आता किती स्ट्रेस असतो, प्रॉब्लेम्स असतात, त्यावेळेला असं आपण निसर्गाची थोडी मजा घेतली। म्हणजे ये दौलत भी ले लो, शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पाणी। आता तर पाऊस कधीही पडू शकतो, त्याच्यामुळे निसर्गाची थोडी लोक मजा घेत आहेत, आनंद येतोय, असं पण आपण दाखवलं ना। आता मी पिट्सबर्ग मध्ये आहे ना, ते काही विशेष दूर नाहीये न्यूयॉर्क पासून, जवळच आहे। आणि तुम्ही आता बघितलात तर इथे बाहेर एवढी आल्हाददायक हवा आहे ना, म्हणजे मस्त 17 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे, सगळीकडे पूर्ण हिरवळ, आणि एवढं छान कोवळं ऊन पडलंय ना, मजा आहे अगदी। तर निसर्गाची थोडी मजा घेऊया, बातम्या तर बघत राहूया। न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय अमेरिकन लोक राहतात। शहरांमध्ये वारंवार होणाऱ्या ढगफुटी सदृश पावसाने यंत्रणांवर ताण येऊ लागलाय।
याचं प्रमुख कारण हे की निर्माण होणाऱ्या वातावरणीय परिस्थिती इतक्या वेगाने निर्माण होत आहेत की यंत्रणांना प्रतिसाद देण्याची संधीच मिळत नाहीये. ग्लोबल वॉर्मिंगमुळे निर्माण होणारी ही परिस्थिती वरचेवर वाढत जाणार आहे. त्यामुळे यंत्रणांची प्रतिसाद देण्याच्या क्षमतांची सुद्धा ही अग्निपरीक्षा असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.